नमस्कार, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। वृद्ध त्यासोबतच विधवा, दिव्यांग, निराधार यांच्या अनुदानासंदर्भात शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे। आता तुम्हाला हे अनुदान हवं असेल तर नवीन डॉक्युमेंट द्यायचं आहे आणि दरवर्षी हे नवीन डॉक्युमेंट काढायचं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। योजनेचा हप्ता हवा असेल तर ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे, चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात शासनाकडून घेण्यात येणारे वेगवेगळे निर्णय सोबतच या योजनेसंदर्भातली जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहे। प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सोबतच वेगवेगळे निर्णय या योजनेसंदर्भात जे घेतले जातात या सर्वांची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातली एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया ऑफिशियल नोटिफिकेशनला। तर पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जे आहे ते या ठिकाणी आपण पाहत आहोत। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं कशा संदर्भात हे आहे, तर या ठिकाणी विषय आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्रासाठी आता हे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे। खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा, जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी हयातीचा जो दाखला आहे तो द्यावा लागतो। शासनाला आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागतं, पुरावा द्यावा लागतो की आपण जिवंत आहोत या गोष्टीचा, तरच ते अनुदान जे आहे ते लाभार्थ्यांना मिळत असते। त्यामुळे दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो आणि याच हयातीच्या दाखल्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। उपरोक्त विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र देण्यासाठी आधारित जीवन प्रमाणपत्र प्रणाली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागनिहाय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात येत आहे। यामध्ये 2 नंबरचा मुद्दा पहा, विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2019 अन्वये हयात असल्याची तपासणी वर्षभरातून दरवर्षी पहा, एकदा दरवर्षी 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत करणे बंधनकारक आहे। तर जे लाभार्थी आहेत त्यांना दरवर्षी हा जो हयातीचा दाखला आहे तो 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीमध्ये सादर करणे बंधनकारक आहे। केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBTद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्याच अनुषंगाने केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेतील आधार व्हॅलिड असलेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य या ठिकाणी पाहू शकता। तर अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि यानुसार वरील वित्त विभागाच्या दिनांक शासन निर्णय 22/11/2023च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीयकृत बँकांसोबतच खाजगी बँक त्यासोबतच इथं पाहू शकता। तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई या बँकांना शासकीय कार्यालयाच्या बँकिंग विषयक व्यवहारासाठी आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे, प्रत सोबत जोडलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आधारित जीवन प्रमाणपत्र प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाने नमूद केलेल्या राष्ट्रीयकृत बँका अथवा इतर खाजगी बँकांमध्ये यांच्याकडून प्राप्त प्रस्तावावर माहे जुलै 2025 अखेरपर्यंत आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करायची आहे। त्यामुळे तुर्तास जुलै 2025 अखेरपर्यंत हयातीचा दाखला कारणास्तव लाभार्थ्यांना लाभ बंद करण्यात येऊ नयेत। तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला
हयातीचा दाखला हवा असेल तर जर हयातीच्या दाखल्यामुळे तुम्हाला जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळत नसेल तर असं करू नये. त्यामुळे जो हप्ता आहे तो देण्यात यावा. तुर्तास जुलैचा जो हप्ता आहे जुलै 2025 अखेरपर्यंत हयातीच्या दाखल्याचा कारण न देता लाभार्थ्यांना त्यांचा लाभ द्यायचा आहे. हयातीचा दाखला नाही म्हणून त्यांचा हप्ता बंद करण्यात येऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश या नोटिफिकेशनमध्ये या परिपत्रकामध्ये देण्यात आलेले आहेत. आधार आधारित जीवन प्रमाणपत्र प्रणाली सुविधा लागू करण्यासाठी शासनाकडून कोणतीही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही. तसेच सदर सुविधा लागू करण्याने विभागाच्या DBT पोर्टलद्वारे सुरू झालेल्या अर्थसहाय्य वितरण प्रक्रियेस कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी. तर जुलै आणि ऑगस्टचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. परंतु आता जो हयातीचा दाखला आहे या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती इथं तुम्हाला पाहण्यास मिळालेली आहे. दरवर्षी हा हयातीचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो आणि हा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन देखील काढू शकता. आता हयातीचा दाखला कशा पद्धतीने काढायचा आहे या संदर्भात तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता आणि मोबाईलमधूनच थेट तुम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमचा हयातीचा दाखला जो आहे तो काढू शकता. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातली होती महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन. अशाच पद्धतीने या योजनेसंदर्भातले सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.